रामायणात सीतामाईचं हरण झालं होतं. आत्ताच्या कलियुगात म्हणे महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि चिन्हाचं हरण होतंय. म्हटलं तात्या, फक्त पक्ष आणि चिन्हाचं हरण होत नाही, माझ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचं हरण होतंय. पण म्हणे रामायणात झालं काय पुढं? प्रभू श्रीरामचंद्र लंकेला गेले. लंकेला जात असताना समुद्र कसा ओलांडायचा हे बघायचं होतं. प्रश्न सगळ्यांना पडला होता. सोबत वानर सेना होती. म्हटलं या वानर सेनेचं काय? तात्यांनी सांगितलं, वानर सेना म्हणजे सगळ्यात साधी. त्यांच्याकडे हत्यारं नव्हती, शस्त्र नव्हती. समोर राक्षसांची सेना बलाढ्य होती. त्यांच्याकडे सगळी यंत्रणा होती, ती सुसज्ज होती. आणि एवढं सगळं असताना वानर सेनेकडे काहीच नव्हतं. ती सर्वसामान्य वाटत होती. म्हटलं वानर सेना म्हणजे कोण? म्हणजे एवढंही कळत नाही का? सर्वसामान्य असलेली जनता ती ठरवणार रावणाचा वध करायचा तो कसा करायचा. पण समुद्र ओलांडायचा तर कसा ओलांडायचा? म्हणे रामायणामध्ये श्रीराम लिहिलं आणि दगड पाण्यावर तरंगले. सर्वसामान्य जनतेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि विषमतेच्या सागरावर सर्वसामान्य माणूस तरुण गेला. आणि म्हटलं सगळ्यात शेवटचं राहिलं. या वानर सेनेचं मनोधैर्य वाढलं. त्या हनुमंतानं जेव्हा उड्डाण केलं तेव्हा वानर सेनेचं मनोधैर्य वाढलं. ते मनोधैर्य कसं वाढणार? तेव्हा तात्यांनी सांगितलं, सर्वसामान्य प्रत्येक पक्षातला कार्यकर्ता जेव्हा कंबर कसून ताठ मानेला लढायला उभा राहील, ती प्रत्येकाची हनुमान उडी असेल. ती उडी घेण्यासाठी फक्त तुम्हाला विनंती करतोय, कलियुगातलं सुद्धा रामायण बदलू शकेल. त्यानंतर अनेक पत्रकारांनी विचारलं, पण याचं निमंत्रण मिळालंय का? आपल्यापैकी अनेकांना प्रश्न विचारला असेल. निमंत्रण आलं का? राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलं का? म्हणलं राम मंदिर होतं, ही आनंदाची गोष्ट आहे, त्याच्या निमंत्रणाची कशाला वाट बघायची? कारण संत शिरोमणी सावतामाळी महाराज हे अरणला राहायचे. अरण पंढरपूर पासून फार जवळ होतं. अरण पंढरपूर पासून फार जवळ होतं तरी संत शिरोमणी सावता महाराज हे अरणला गेले नाहीत, तर त्यांच्या भक्तीमुळे, कारण कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणत कर्माला भक्ती मानणाऱ्या संत शिरोमणी सावतामाळी महाराजांना भेटायला पांडुरंग पंढरीवरून अरणला आले. जर हा आदर्श आपल्या समोर असेल तर कर्मामध्ये असणं हे जास्त महत्वाचं. आता आपण ऐकतोय अबकी बार 400 पार. ऐकलं ना? हा, ऐकलंय? काय वाटतं? अहो बोलू द्या, कार्यकर्त्यांचं मनोधैर्य थोडं तरी वाढवावं लागेल. हा, अबकी बार 400 पार हा जो काय आवाज दिला जातोय, हा केवळ आणि केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी दिला जातोय. याची खूणगाठ मनाशी बांधा. 2019च्या निवडणुकांचा आपण जर विचार केला तर फक्त 38% मतं ही भारतीय जनता पक्षाकडे आहेत. किती? फक्त 38% मतं. आणि आता जी इंडिया आघाडी बनते, या इंडिया आघाडीकडे असणाऱ्या मतांची टक्केवारी आहे ती 62% मतांची आहे. आणि 62% 38%पेक्षा कधीही जास्त असतात. आणि म्हणून कुठेतरी त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ही परिस्थिती निर्माण केली जाते. देशात खालून सुरुवात करा. केरळमध्ये भारतीय जनता पक्ष आहे, तामिळनाडूमध्ये त्यांचं सरकार आहे, तेलंगणामध्ये त्यांचं सरकार आहे, कर्नाटकात त्यांचं सरकार आहे, आंध्रमध्ये त्यांचं सरकार आहे. खालून सगळा सुपडा साफ झालाय. आणि आता महाराष्ट्राची भूमिका फार महत्वाची आहे. आणि ही महाराष्ट्राची भूमिका घेत असताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. महाराष्ट्रातल्या सध्याच्या सत्ताधाऱ्यांची एकूण मानसिकता आपण पाहिली. म्हणजे कापसाचा प्रश्न असेल, ऊसाचा प्रश्न असेल, सोयाबीनचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, दुधाचा प्रश्न असेल, तरुणांचे रोजगार पळवण्याचा विषय असेल, भारतीय जनता पक्ष, शिंदेची शिवसेना आणि नवीन मित्रमंडळ यांचे मिळून देशाच्या संसदेत 39 खासदार आहेत. किती? महाराष्ट्रातल्या 48 खासदारांपैकी यांचे मिळून खासदार किती? ही हा लाकडा लक्षात ठेवा. किती? 39 खासदार आहेत. मागच्या 2 वर्षात या 39 खासदारांपैकी
एकाने तरी महाराष्ट्राच्या प्रश्नाविषयी जर तोंड उघडलं असेल तर दाखवून द्या, वाटेल ती पैस हरू आपण. आणि म्हणून महाराष्ट्र हा विचार करतोय. 2019 निवडून दिले, त्यातले 39 खासदार निवडून दिले. या 39 खासदारांपैकी महाराष्ट्राच्या प्रश्नाविषयी एकही जण जर तोंड उघडणार नसेल तर 2024 ला यांना पाठवायचं कशाला.